काहीच दिसत नाहीये. पूर्ण धुकं आहे, पूर्ण क्लाउड्स उतरले तसे. काय आहे केलं ठाण्याच्या नंतर मग मी रायगडच्या नंतर रत्नागिरीच्या नंतर आता मी फायनली सिंधुदुर्गात आलेलो आहे. की जसं काय आम्ही एका कोणत्या तरी पिक्चरची शूटिंग बघतो किंवा फिल्म बघतो. आणि आम्ही लास्ट डेला जिथे राहणार त्याचं बुकिंग अजून पण झालेलं नाही, कारण माहीतच नाहीये. तो लाठांचा आवाज तो एवढा शांत करतोय ना, एवढा शांत. मला असं वाटतं उलट आपण इथे शांतता बोलून भंग करतो. हे वाघाचे ठसे आहेत, वाघाचे. वाघ गेला इकडून, बघा बघा. आणि आता ते तुम्ही बघाल इन 3, 2, 1. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आता वाजले 6:15 आणि आम्ही 4 वाजता घर सोडलंय सकाळचे कारण आम्ही चाललोय कोकणात. हा म्हणजे आम्ही ऍक्च्युली कोकणात गेलो नाही असं नाहीये. आम्ही फेब्रुवारी मध्ये गेलो होतो, पण तेव्हा आम्ही बाईक राईड केली होती आणि आता आम्ही कार राईड करतोय. तर मस्तपैकी आम्ही सगळं सामान बघू शकता, मागे पण आहे वगैरे. असं मी सगळं सामान वगैरे ठेवलं, खाऊ वगैरे घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे. मस्त 4-5 दिवसांची सुट्टी काढली आहे आणि चाललोय. तर खूप मजा येणार आहे असं मला वाटतंय. की पाऊस पडलाय, छान वातावरण आहे, रेनी सीझन आणि अजूनही सप्टेंबर एंड आलाय पण पाऊस जात नाहीये. तर मला असं वाटतंय की मस्तपैकी गारगार असेल, हिरवगार असेल मेन म्हणजे. तर तो निसर्ग बघण्याची पण बघायला भेटतील आणि तो निसर्ग बघण्याची जी मजा आहे ती तुम्ही आमच्या बरोबर एन्जॉय करू शकता या ब्लॉग मध्ये. तर स्टे ट्यून. चला तर मग जाऊयात कोकणात. इथून बाहेर काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुकं आहे, पूर्ण क्लाउड्स उतरले तसे आणि इतकं भारी वाटतंय आता. ऍक्च्युली कसं वाटतंय विशाल? एकदम जबरदस्त वाटतंय. म्हणजे काय आहे म्हणजे कोकण आपलं असं स्वागत करेल हे वाटलं नव्हतं. म्हणजे जस्ट आम्ही आत्ताच महाड पोलादपूरवाला एरिया क्रॉस केलेला आहे आणि कुठला तरी घाट आहे, मला लक्षात नाही येते कोणतं घाट आहे, पण हे असं स्वागत. ते तिकडे बघा काय आहे कोकण. जबरदस्त, खूप भारी, मस्त वाटतंय. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. आणि सकाळचे 8 वाजले. 8 वाजता मला असं काहीतरी बघायला मिळालं असं नाही वाटत. वाव, तो ब्रिज काय सीन आहे, जबरदस्त. मस्त वाटतंय. मला असं वाटतंय की जसं काय आम्ही एका कोणत्या तरी पिक्चरची शूटिंग बघतोय किंवा फिल्म बघतोय, काहीतरी मूवी वाली एक्सपिरियन्स भेटतोय आणि जबरदस्त आहे एक्सपिरियन्स आहे. कारण एक साईडला असं पूर्ण दरी टाईप आहे आणि दुसऱ्या साईडला डोंगर आहे आणि त्याच्यामधून हा ऊन म्हणजे हा जो सूर्यदेवता आपलं हे करतोय, दर्शन देतोय ढगांच्या पाठी लपून. जबरदस्तच मजा आहे, एकदम क्लास. फायनली पोचलो नाही अजून आम्ही. आता आम्ही लोक पोचलोय. येस, ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतलेला आहे. चिपळूणमध्ये पोचलो आहे. आम्हाला 5 तास लागलेत घरून ते चिपळूणपर्यंत पोचायला. शिवानीची झोप अजून उडालेली नाही आहे. माझी गाडी घेतल्यावरती उडेल. फायनली आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. बघा, सुरुवात डायरेक्ट मसाला डोसा, साधा डोसा आणि शिवानी. चलो. विशालने एक नवीन जुगाड आणलाय मस्त. आता याच्यामध्ये तारक मेहता बघतोय. मला गाणी ऐकायची नाहीत कारण नेहमी कंटाळा येतो गाणी ऐकून. कसं वाटतं? बरं वाटतं. जुगाड सगळ्या गोष्टीसाठी ठेवलाय. नाश्ता करून आम्ही निघालोय. चिपळूण मध्ये होतं आपण. नेक्स्ट स्टॉप आहोत आपण अजून पण आहे म्हणजे निघतोय आता. मस्त वाटतं, एकदम भारी भारी भारी. 9 hours almost 10 hours गाडी चालवली पण थकायला होत नाही मला का, तर ह्या वेदरमुळे एकदम मस्त फुल लॉन जबरदस्त. हे असं बघायला मिळतंय म्हणून किती पण थकवा असेल तरी निघून जातो. खरंच पार्क केली आहे की मला चालायला, उतरायला, चढायला पण जागा नाही ठेवली आहेस तू. हा
मला नव्हतं ना माहिती तू उतरणारेस करू. ये कौन सा तरीका है तुम्हारा? आमका थोडी ना पता था की तू उतरणे. हे बघा डायरेक्ट झाडात उतरलीस का डायरेक्ट झाडात जा. तुला निसर्ग देत होतो तुला हा कसला निसर्ग डायरेक्ट निसर्गाच्या हो मध्ये. फायनली सिंधुदुर्गात आलो आहे. देवगड हार्डली 25 किलोमीटर्स राहिले, 20 किलोमीटर्स राहिलेले आहे. किती जिल्हे तू काहीतरी बोलत होता, किती जिल्हे Yes, आपण क्रॉस आता केले? ठाणा जिल्हा क्रॉस केला. ठाणे जिल्ह्यापासून चालू केलं आम्ही लोकांनी. ठाणे जिल्हा क्रॉस केला. ठाण्याच्या नंतर मग आम्ही रायगडच्या नंतर रत्नागिरीच्या नंतर आता आम्ही फायनली सिंधुदुर्गात आलेलो. फायनली. आणि आता फक्त हा फार राहिलाय की आम्ही आमच्या स्टेवरती जाऊ. आणि सगळ्यात मजेची गोष्ट सांगते तुम्हाला मी की मी 4 दिवसापासून ती एकच गोष्ट बोलते विशालला स्पेशली, कारण त्याने सगळं बुकिंग केलेलं आहे. आणि आम्ही लास्ट डेला जिथे राहणार आहे त्याचं बुकिंग अजून पण झालेलं नाही, कारण माहीतच नाहीये कुठे राहणार आहे. असं अंदाज भरोसे निघालेलो आहे मस्तपैकी. हा इकडे दिसलं इथे बुकिंग केली, इथे दिसलं इथे बुकिंग केली. लास्ट डेला आपण कुठे राहणार आहे? सावंतवाडी. बरोबर ना? सावंतवाडी. पण काय माहितच नाही. आता परवा राहायचंय तिकडे, तरी पण माहित नाही की कुठे राहायचंय काय. ऑलरेडी काय नाही ऍक्च्युली सावंतवाडीमध्ये पोहोचल्यावर ऍक्च्युली काय की मी एन्क्वायरी ऑलरेडी टाकलेली आहे 2-3 जागेवर. कन्फर्मेशन आलेलं नाही. काय पण बोलतो? कुठे टाकली रे? अरे बाबा केलंय बट आलेले नाहीये. मी तर चक्क भाटुपावाला जो अमय आहे त्याला पण मेसेज केलाय की बाबा तू तिकडे जिथे गेलेला होता तिकडचा नंबर देऊ शकतो का. त्याची तर मला गॅरंटी वाटत नाही, कारण नाही पण त्याने सांगितलं, मी विचारून सांगतो बरं. पण कधी आता ते परत एकदा मला गॅरंटी वाटत त्याला रिप्लाय करायला लागेल मला परत. कारण मेन पॉइंट जो आहे, जो स्टे आम्ही बघितला होता त्याच्या युट्यूब व्हिडिओ वरती, की त्याने मस्त एकदम स्टे दाखवला होता की अरे हा नागझरीचा इथे. पण त्यांचं ना गुगल वरती काय आहे ना मॅप्स वरती काय दिसत काहीच नाही. म्हणजे त्यांची एकदम नो इन्फॉर्मेशन, 0 इन्फॉर्मेशन आहे त्यांची. आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की आम्ही नवीन स्टार्टअप आहे टाकलेलं आहे, पण त्याच्यामध्ये लोकेशन आहे ना. आणि जाऊन समजलं की नाही आमच्याकडे रूम्स अवेलेबल नाही आहेत, किंवा काहीतरी काम चालू आहे, किंवा अजून आम्ही काही घेतच नाहीये बुकिंग, तर काय करणार. मग भाटूबाबाला आम्हाला परत फोन करून विचारायला लागेल, बाबा अजून तुला कुठे माहितीये का? तो बोलेल नाही मला माहिती, मला फक्त जेवायचं माहिती. राहायचं तुम्ही तुमचं बघा. मुगाले 10 तास गाडी चालून का हरवलं ते सांगा बरं. आम्ही लोक इथे पोहोचलो आहे स्टेवरती. आम्ही चेक इन केलंय. डायरेक्ट इथे आलो. चेंज पण नाही गेलं तोंडावरती, पाणी पण काहीच नाही डायरेक्टली इथे आलो. आणि आता हे जे एवढे मेजवानी बघून ना गावात नाही, कारण खूप खमंग सुटलाय. ओके तू खा. खातो. काय खाशील यामध्ये एवढं पहिले सगळा भाजी. चांगलं मग लवकर सुरुवात करायला. प्लीज डू द नीडफुल यूट्यूब. आमच्या चेहऱ्यावरची ही स्माईल, एवढी मोठी स्माईल बघून तुम्हाला ते नसेल समजत, पण आम्ही जे बघतोय ना ते काहीतरी वेगळं आहे. एकदम भारी ऑसम आहे एकदम. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. आणि आता ते तुम्ही बघाल इन 3, 2, 1. बघितलं, हेच बोलत होतं आम्ही लोक. ते मागे तुम्हाला पवन चक्की पण दिसते, विंड मिल ते मागे आहेत. हा एवढा खतरनाक स्पॉट आहे ना. हा जो आहे हा आहे देवगड फोर्ट. आणि देवगड फोर्टच्या आतमध्ये जे मंदिर आहे, त्यानंतर हा समुद्र एवढा जबरदस्त. हा टेबल टॉप ॲक्च्युली आहे. आणि ही पाठी अशी गाडी मस्त फुल एकदम प्लेन अशी जागा आहे. तुम्ही येऊन इथे गाडी पार्क करू शकतात. आणि हे बघा पाठीमागे दिसते विंड मिल्स. म्हणजे एवढं सुपर्ब आहेत ना. आणि सगळ्या बोटी ज्या मच्छीमारी करायला समुद्रात गेलेल्या आहेत त्या सगळ्या दिसतात. आणि एवढं खतरनाक व्ह्यू आहे ना, कारण सूर्यास्त होत आहे, सनसेट होतोय आता. आणि सनसेट होता जो सन आहे जो खाली जाताना जो आहे, पण तो जो त्याचे जे सन रेज जे पडत आहेत
दिस इज समथिंग अनबिलिव्हेबल. समुद्रावरती पडतात आहेत एका साईडनेच, म्हणजे बाकी कुठेच उजेड नाहीये, तिथेच उजेड आहे आणि पूर्ण रेस. आणि तो जो लाटांचा आवाज तो एवढा शांत करतोय ना, एवढा शांत. मला तर असं वाटतं उलट आपण इथे शांतता बोलून भंग करतो असं वाटतं मला. लिटरली कारण इथे इतकं शांत आहे, कारण कोणच नाही यार. म्हणजे वाव वाव. मेन म्हणजे त्या आकाशाचा कलर पण इतकं वेगळा आहे की बघितलंच नाही असं वाटतं. म्हणजे तसं एकदम ग्रीनिश ब्लू कलर. तुम्हाला हा पाठीमागचा बघा बघा, हा कसा पूर्ण आकाश मध्ये एकदम सिनेमॅटिक फील आहे फुल. इथं ते कळसाच्या इकडे कुठे चाललंय तेवढा पळत पळत या आईला. नॉट मूविंग. ओ हो हो अगेन राईस. हे बाबा त्या एकमेकांवरतीच घासतात आहेत. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मला तर असं वाटतं जाऊ दे. आपण पळतोय. मस्त सनसेट झालाय आणि आता आम्ही चाललोय. चल विषय. हे बघ, हे कसले ठसे आहेत माहितीये का? हे वाघाचे ठसे आहेत. वाघाचे. वाघ गेला इकडून. बघा बघा, वाघ गेलाय. विशाल वाघ गेला ना. बैलाचे ठसे आहेत ते, बैलाचे ठसे. कुठली बनाती आहे ये कुठली बनाती? वाघाचेच होते. इथे वाघ आहेत, ते वाघाचेच होते. हिच्यावरती भरोसा करू नका रे. हा बरं का, तर काकांना विचारायला गेलाय की तुम्हाला मासे मिळाले का. बघूया त्याला काका काय बोलतात ते. का मी नको नको बोलते, बट स्टील. गप्पा मारतो. कोणाबरोबर पण गप्पा मारू शकते हा माणूस. ओके, सोडायला पाहिजे. मला वाटलं की तुम्हाला भेटले की काय, विचारूया. आल्या हा विचारून त्यांना. काय विचारलं, सांगितलं का त्यांनी? हा सांगितलं ना. काय काय सांगितलं? मासे नव्हते पकडत, ते लोक खेकडे पकडत होते. पण त्यांना एक पण भेटले नाहीत. ओ सॅड विचार. म्हणून मला वाटलं की फ्रेश कॅच भेटेल करून बघायला. तर लगेच तुला देणार होते ना, जसं काय भेटलंय आम्हाला. अरे तुम्ही तर मुंबईवरून आले, तुम्हाला तर कधी फ्रेश खायला नाही मिळत, ते या तुम्हाला मी देतो. आपल्याला इकडून असा तर तो जायचं विचार. हा माहिती आहे मला. नाही, त्यासाठी नव्हतो गेलेलो मी, फक्त बघायला गेलेलो होतो भेटले का काय. खोटा बोल, टायटा फिश. खोटा बोलतोय. कारण मला माहिती आहे की तुला फिश खायचं होतं. अरे असं नाही, असंच होतं.